नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथे दलित वस्तीत अवेळी दूषित पाणी पुरवठा होत असून त्याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी नांदुरा यांना दिनांक 15 जूनला लेखी निवेदन दिले। मागील 2 महिन्यांपासून नळगंगा धरणाचे पाणी काठी येथील टाकीत येते। त्यानंतर काठी, शिरसोडी, विटाळी, धानोरा या गावांना तेथून पाणी पुरवठा करण्यात येतो, परंतु शिरसोडी येथील दलित वस्तीत सोडण्यात येणारे पाणी दूषित तसेच यामध्ये पक्ष्यांचे पंख, गाळ, पाण्याची दुर्गंधी येते। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे रोग प्रसरण्याची दाट शक्यता आहे। त्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करून नियमित व शुद्ध पाणी द्यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे। या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनावर विलास वानखडे, सुभाष वानखडे, देवानंद वानखडे, सुनील वानखडे, एकनाथ वानखडे, राष्ट्रपाल खराटे, गजानन वानखडे, हर्षवर्धन सरदार, बाळू वानखडे, संतोष वानखडे, दीपक वानखडे, संतोष गवई, अशांत वानखडे, गौरव वानखडे, पंकज वानखडे यांच्यासह 92 ग्रामस्थांच्या सह्या आहेत। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनिल धुंदळे, मिलिंद जाधव, गजानन वाघ, संकल्पाल नरवाडे इत्यादी उपस्थित होते।